हाय गाईज, गुड मॉर्निंग. तर एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि सकाळचे वाजलेले आहेत 7 आणि एवढी थंडी लागते ना आमच्याकडे, म्हणजे मनोरमध्ये एवढी थंडी आहे ना, खूप सारी थंडी आहे. तर आता मी आधी शेकोटी पेटून घेतो कारण की खूप थंडी लागते. ऊनसुद्धा आलेलं नाही, बघू शकता तिकडे सूर्य दिसतो थोडा थोडा. आता मी शेकोटी पेटवतो आहे कारण की खूप थंडी लागते. तर इथे पेटावं लागेल. तर आधी लाकडं घेऊया, इथे लाकडं आहेत बघा. आणि थोडा पालासुद्धा इकडूनचा घेऊ, तेव्हा लवकर पेटेल. फार थंडी तुमच्याकडे हिऊ लागते काय नाही माहीत नाही, आमच्याकडे खूप हिऊ लागते. आणि असे शेकोट्या मी लहान असताना फार पेटवायचो कारण की थंडी लागायची ना तेव्हा. आणि आम्ही जेव्हा लहान होतो ना तेव्हा म्हणजे जो शेकायला येईल त्याला आम्ही लाकडा नाही सांगतो, जो लाकडा नेईल त्यालाच शेकायला द्यायचं मी. तर आज मी खूप दिवसांनी शेकोटी पेटवतोय. अरे पेटत पण नाही. तर लवकर पेटणं फार हिऊ लागायला लागला आहे. तर काय फायनली पेटले आहे. लवकर लवकर. आणि एक हा मोठा वंडी सुद्धा मी लावलेला आहे कारण की चांगला पेटेल हा. तर लहान असताना एक मला गोष्ट आठवते, जिकडे आम्ही बसायची ना तिकडूनच धूर यायचा. हाय गरमी, क्या सुकून मिलता है. काय पालघर मनोरमध्ये एवढी थंडी आहे ना, सांगू शकत नाही. तुमच्याकडे आहे का नाही तर कमेंट करा नक्की. तर आता शेकून पूर्ण झालेलं आहे आणि आपली शेकोटीसुद्धा विजत चाललेलं आहे. तर आता जाऊया उन्हामध्ये कारण की ऊनसुद्धा आलेलं आहे. तर आता उन्हामध्ये चाललो आहे. तर आता आलो मी उन्हामध्ये आणि ऊनसुद्धा आलेलं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच. आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय.